जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनागोंदी कारभार व भ्रष्टाचाराविरोधात मुंबईतील आझाद मैदानावरती समाजसेवक रऊफ एन यांनी आंदोलनाचा यालगार पुकारलेला आहे आणि याच संदर्भात आम्ही त्यांच्याशी संवाद साधलाय। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात अंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड उपविभागामध्ये सन 2019 ते 21 या दरम्यान वृक्षारोपण करण्यात आलं होतं। जे अशा ठिकाणी वृक्षारोपण केलं की त्या जागा अस्तित्वातच नाही। निल्लोडचा प्रकल्प आहे त्याला उजवा कालवा नाही, चांदनेरचा प्रकल्प आहे त्याला डावा कालवा नाही आणि टेल चॅनलमध्ये काही करता येत नाही, तिथेही वृक्षारोपण दाखवून यांनी 1,40,00,000 घोटाळा केला आहे। याबाबत चौकशी समिती गठीत होऊन चौकशी अहवाल आला आहे, परंतु या महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष रामचंद्र तिरमनवार आणि मुख्य अभियंता विजय सदाशिव घोगरे यांनी आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी जसाचा तसा गोलमोल अहवाल शासनाकडे पाठवून प्रलंबित ठेवला। त्यानंतर मी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये याचिका दाखल केली। तेथेही वर्षभर सुनावणी चालली। त्या सुनावणीमध्ये या जलसंपदा विभागातील कक्ष अधिकारी प्रितेश कुमार राव राणे यांनी असे लिहून दिले की आम्हाला विभागीय चौकशी करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागेल, परंतु यातील 4 महिने संपले तरी आजही ही विभागीय चौकशी चालू झाली नाही। उलट माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून प्रमुख आरोपी असलेले कार्यकारी अभियंता अनिल निंबोरे आणि धनंजय गोडसे यांची नावे वगळून त्यांना अभय दिलेला आहे। त्यानंतर आमच्या पैठण तालुक्यातील बर्मा उपसा सिंचन योजना आहे, या योजनेच्या निविदेमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्या संबंधित ठेकेदाराने निर्धारित वेळेत काम न केल्याने प्रति दिवस 25,000 दंड लावण्यात आला। त्याची एकूण किंमत 9,45,00,000 झालेली असताना त्याची कुठलीही वसुली केलेली नाही। उलट लोकसभेच्या आचारसंहितेच्या काळात 2 नव्याने निविदा करून तिथेही अनियमितता केलेली आहे। तसेच बर्मागावन उपसा सिंचन योजनेच्या कालव्याच्या लाईनिंगच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ठेकेदाराची संगनमत करून तिथेही भ्रष्टाचार केला। याबाबत तक्रार केली असता अधीक्षक अभियंता इलियास चिश्ती यांची समिती गठीत करून त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेशित झाले होते। या महाशयाने देखील गोलमोल अहवाल सादर करून या महामंडळातील भ्रष्ट प्रवृत्तीचे कार्यकारी संचालक संतोष रामचंद्र तिरमनवार आणि विजय सदाशिव घोगरे यांनी कोणताही खातरजमा न करता जसा का तसा अहवाल शासनाला पाठवला। आता मी शासनाकडे 3 वर्षापासून पाठपुरावा करतो। शासन म्हणतो का खालच्या स्तरावर प्रलंबित आहे आणि आमच्या या महामंडळाचे कार्यकारी संचालक स्पष्टपणे कागदावर लिहून देतात का सर्व प्रकरणे मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे। आज मुंबईतील आझाद मैदानावर तुम्ही आलेला आहात, मंत्रालयाकडे या सगळ्या संदर्भात काही तुमच्याशी कोणी भेटलेलं आहे का? त्या चौकशीच्या संदर्भात तुम्हाला काय बोलवण्यात आलेलं? या धरणे आंदोलनाचा आज माझा 3रा दिवस आहे। याबाबत या जलसंपदा विभागाचे भ्रष्ट प्रवृत्तीचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर हेच पाठराखण करत असल्यामुळे आजपर्यंत मला कुठलीही दखल घेतली नाही किंवा विचारणा झालेली नाही 3 दिवसात। तुमची 3 दिवसामध्ये दखल घेतली नाही, यानंतर काय भूमिका असणार आहे? आता बघू, शुक्रवारपर्यंत मी इथे आंदोलन करणार आहे। नाही तर यांनी दखल न घेतल्यास मला माझा वेगळ्या मार्गाने निर्णय घ्यावा लागेल। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।